हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवते वरईचा भात म्हणजेच भगरीचा भात. आता माझ्याकडून एक चूक नेहमी होत होती, मला हे माहीतच नव्हतं. तर काय ते तुम्हाला पुढं सांगते. वरई इथे घेतली आहे मी, थोडीशी भाजून घेते. त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, एक छोटा बटाटा टाकला कारण क्वांटिटी थोडीच आहे. मीठ टाकलं आणि 2 मिनटं भाजल्यानंतर मिरच्या टाकल्या. मिरच्या भाजल्या, तर ही गोष्ट मला माहीत नव्हती की भगर भाजल्यानंतर धुवून घेतात. ती खरंच मला माहीत नव्हतं आणि मी तसाच भात बनवायचे. हे माझ्या नंदेनं मला सांगितलं मी एकदा भगर बनवत असताना. तर बघा, धुवून घेतली स्वच्छ, खूप पांढरं पाणी निघतं त्याच्यातून. तर इथे बटाटा आणि मिरची भाजल्यानंतर थोडासा कूट टाकायचा, मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि पाणी ओतायचं. 2-3 मिनटं पाणी चांगलं उकळून घ्यायचं म्हणजे बटाटा शिजतो. आणि त्याच्यानंतर मग धुतलेली भगर टाकायची आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. भगर धुतल्यानंतर आणि न धुतल्यानंतर खूप फरक पडतो खाण्यामध्ये, चवीमध्ये सुद्धा. तर झालेली आहे आपला वरईचा भात. तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला हे माहीत होतं का नाही नक्की सांगा. बाय.